लक्ष्मण हाकेंवर चपला फेकल्या, पातळी सोडली. लक्ष्मण हाकेंना आवरणार कोण? सदावर्ते, भुजबळ, राणे, हाके एकाच वेळी जरांगेंविरोधात ऍक्टिव्ह केले. आमच्या आई बहीण रक्ताच्या थारोळ्या, तेव्हा कुठं मेली होतीस? चित्रा वाघांवर जरांगेंचा पलटवार, आर्यापारची लढाई. जरांगेंना रोखण्यासाठी शक्य त्या सगळ्या यंत्रणा वापरल्या जाणार. नेमकं घडलंय काय? मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराईत बॅनर लावण्यात आल्यामुळे गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. रविवारी गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं होतं. त्याच चौकात ते आले असता त्यांच्या अंगावर आधी चप्पल भिरकावली, नंतर त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला. जरांगे पाटील हे गणेश आगमनादिनी बुधवारी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे मार्गे पुढे लोणावळा, वाशी आणि चेंबूर मार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार. याबाबतची घोषणा जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे हे महाकाळा, शहागड, वडीगंधारी फाटा, डोंगलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, आंबे टाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवळी, आपेगाव, माऊलींचे, वाघाडी, पैठण, उंचेगाव, पाटेगाव, तळणी, शेवगाव, वडुली, मळेगाव, मिरी, नाका, पांढरीपूर, अहिल्यानगरच्या बायपास मार्गे कल्याण फाट्यावर जाणारे. तेथून पुढे आळेगाव, नारायणगाव आणि 27 ऑगस्ट रोजी जुन्नर येथील शिवनेरी गडावर पोहोचणार. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून राजगुरू खेड मार्गे चाकणला जाणार. तिथून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचणार आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारकडून देण्यात आलेलं 10% आरक्षण कधी जाऊ शकतं. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्याचे घर देऊ नका, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. 150 वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, त्याची व्याख्या देण्यात आली आहे. पण सगळे सोयऱ्यांचा आदेश काढून 1.5 वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. मराठा अजूनही संयमी आहे. सरकारच्या हातात आज फक्त 2 दिवस आहे. सरकारने महाराष्ट्रातील आणि लोकांना, इतरांना विठीस धरू नये असा इशाराही त्यांनी दिला. एकंदरीत जर सगळाच विचार करायचा जर ठरला तर सध्याच्या घडीला तिकडून छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, सदावर्ते यांच्या सहित आणखी बरेचसे नेते जे आहेत, बरेचसे कार्यकर्ते जे आहेत यांना ऍक्टिव्ह केलं गेलेलं आहे. तिकडून नारायण राणे तेही बोलू लागलेत, नितेश राणे तेही भडकाऊ अशी भाषणं करू लागलेत, चित्रा वाघही बोलू लागल्यात. या सगळ्याच पार्श्वभूमीवरती जरांगेंनी या सर्वांवरतीच पलटवार केला. त्यामध्ये ते काय म्हणलेत एकदा ऐका. आमच्या आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पुरी रक्ताच्या थाळीत पडल्या तो झोपली होती का तू? तवाने तुला आमची आई दिसली, तवाने तर तुझी जागजागी झाली. कवर खेळण्यासाठी की रे कोणाच्या नाटेला नाचला बोलतो. हा, तू काय घेत आमचं बी बाहेर हे शिकू नको असलं. सध्याच्या घडीला जर विचार केला तर देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंना टॅकल करता येणार नाही. मनोज जरांगे आणि अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टला झालेला म्हणजे जवळपास 2 वर्षांपूर्वी झालेल्या लाठीचार्ज बाबत देवेंद्र फडणवीसांनी क्षमा मागितली. देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा आलाय. एकनाथ शिंदे म्हणतायत गणेश उत्सव होऊन जाऊ द्या. एकंदरीत जर बघितलं तर जरांगेंच्या आंदोलनाची धास्ती सगळ्या सरकारला आहे. उलट विचार करून किंवा आंदोलन दडपण्यासाठी किंवा मग गुरमीची भाषा वापरून जरांगे झुकणार नाही हे माहिती असताना सुद्धा काही भडकाऊ भाषणं होताना दिसत आहेत. या सगळ्याच पार्श्वभूमीवर जरांगे आणखी चौताळे जात आहेत आणि आता तर मुंबई गाठायचीच याच मुद्द्यावर ठामे. आज शेवटचे 24 तास आहे. जरांगे आंदोलन थांबवतात की मुंबईच्या दिशेने कूच करतात हे पाहण्यासारखं असणार आहे. पण तुम्ही सांगा मराठ्यांनो, तुम्ही जरांगेंसोबत आहात का? जर असाल तर कमेंट सेक्शन मध्ये हो असे म्हणा. जय महाराष्ट्र.